Rajeshri, yes, no. It's well, it is a very great film that has done. मेरी स्टेज पे आके सामने खड़े होने की अभी तक तो कोई मौका भी नहीं था, आदत भी नहीं था। मैं हमेशा साइड लाइन में खड़े होकर अपनी बेटी को देखती हूँ। मेरी बेटी आगे आती है, वो कुछ करती है और मैं उसको एडमायर करती हूँ साइड में। आज वो हमारे बीच ना होकर भी अमेरिका में है, पर वो हमारे साथ शरीक है। हर दिन, हर इंसिडेंट, हर इवेंट सबकी वो खबर रखती है, सब में उनका ओपिनियन होता है और उनका एडवाइस होता है। तो वो आगे आगे और मैं एज पार्ट ऑफ कपल ट्रेवल उनके पीछे, और हमारी पूरी टीम, एक से अच्छे लोग, हार्ड वर्किंग पीपल कम हैं लेकिन बहुत अच्छे हैं। तो हमारी टीम को मेरी तरफ से धन्यवाद कि हम ये पॉसिबल कर सके। बहुत से ऑड्स थे जो कोनिका ने आपको डिस्क्राइब किया, उसके बावजूद हमारी टीम हमारे साथ रही। हमारे आर्टिस्ट को हम पूरा कंफर्ट तो दे नहीं सके, हमारी पहली फिल्म थी एंड फ्रैंकली स्पीकिंग didn't know much about how to go about it as a production. और प्रियंका जो वहाँ 12 घंटे का टाइम डिफरेंस से हमें एडवाइस करते थे, हम उस पर चलते थे। पर अगेन जो हमारे सीनियर एचओडीज थे, they managed to still put everything together। और मैं अपने आर्टिस्ट से कहना चाहूँगी, अगर कोई हमसे कोई चूक हुई हो तो प्लीज़ आप पुराना माने ज़्यादा, and we hope to be again together and work together. Thank you again. On behalf of the Marathi industry, I would like to say that the actors of the Marathi industry are proudly known for their work, and I think छोटा makeup room और वो सब कुछ किसी के लिए मायने नहीं रखता। Very proud as an industry, and it's great to have you as a producer in Marathi. But why a Marathi film? ऐसा क्या हुआ कि आपको लगा कि मराठी फिल्म करनी चाहिए? We want to know. मराठी नहीं, मैं रीजनल फिल्म्स के लिए सोचती हूँ। ये प्रियंका की सोच है और प्रियंका हट के सोचती है, ये आप सब जानते हैं। वो जो उड़ान लगा रही है बाहर, ग्लोबल आइकॉन बन रही है, ग्लोबल डोमिनेशन कर रही है, लेकिन उसका मकसद ये है कि उड़ान तभी आप लगा सकते हो, छलांग तभी आप लगा सकते हो जब आप अपने रूट्स से जुड़े हुए हो। तो मैं समझती हूँ कि रूट्स से जुड़े रहने का ये उनका तरीका है कि आप रीजनल फिल्म्स को बढ़ावा दें, रीजनल फिल्म्स के साथ आप जुड़ें ताकि उनको भी एक्सपोजर मिले और हो सकता है ग्लोबल विजिबिलिटी मिले। मेरी फैमिली और प्रियंका की यही चाह है कि हम ऐसे फिल्म्स बनाएं, अच्छे फिल्म्स बनाएं, रीजनल फिल्म्स बनाएं जिनको वो सबके सामने दर्शा सके एंड नॉट लिमिटेड टू दैट रीजन। सो यही रीज़न है मराठी फिल्म की। Thank you so much. Very inspiring indeed. Thanks a lot. I would actually request you to please wait on stage. Yes. पुन्हा एकदा जर आपण पोस्टर पाहिलं तर त्याच्यामध्ये 70, 80, 90, 100 माणसं दिसतात। ही एवढी सगळी माणसं आणि त्यांच्या व्यक्तितिक्या प्रकृती ह्या सगळ्या या चित्रपटामध्ये ऑफकोर्स आपल्याला बघायला मिळणार आहेत। But what is the fun right behind Ventilator? Let's hear it from the director. I call on stage Mr. Rajesh Mahuskar. मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहे, म्हणजे डिरेक्टर्स, ॲक्टर्स, प्रोड्युसर्स, कल्चरमधली माणसं, लिटरेचरमधली माणसं। तर तुम्ही मराठी सिनेमा कसा करायचा ठरवला? तुम्हाला काय होतं ते आकर्षण? व्हेंटिलेटर फिल्मबद्दल तुम्हाला मी सांगतो, आधी मनवारच्या प्रश्नाचं उत्तर देतो। वेल चालेल म्हणून थँक्यू सो मच। मराठी फिल्म का? तर मराठी फिल्म तुम्हाला तुमच्या मनातली स्टोरी सांगण्याची एक चान्स देते, मुभा देते। तुम्हाला वाटत नाही कुठली इतर म्हणजे रिजनल फिल्म ज्या असतात, मल्याळम म्हणा किंवा पंजाबी म्हणा किंवा तमिळ फिल्म्स म्हणा, पण आत्ता जो काही मराठीच्या फिल्मचा एक जो काही तुफान चालू आहे आणि जी काही प्रगती झाली आता, त्यामध्ये मराठी फिल्म तुम्ही जर मागच्या बघा झी, ज्यावेळी निखिल साने आणि झीच्या टीमने ज्याप्रमाणे मराठी सिनेमाला एक प्लॅटफॉर्म दिला, त्या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही तुमच्या मनातली स्टोरी सांगू शकता।
आणि ती स्टोरी मला सांगायची होती म्हणून व्हेंटिलेटर फिल्म बनवली. मला वाटतं सर बिफोर वी मूव्ह अहेड आपण इमिजिएटली ट्रेलर बघूया तुमच्या परमिशनने अँड देन वी गो अहेड विथ द चॅट. थोडंसं बोलतो कारण मला बोलायला खूप आवडतं. तर बोलायला आवडतं म्हणून लिहायला आवडतं म्हणून माझी सगळी कॅरेक्टर्स खूप बोलतात. म्हणून सगळं जेवढं लिहिलेलं आहे तेवढं बोलण्यासाठी एक माणूस प्रयत्न म्हणून 80 लोक घेतले. तर त्यामुळे ती संख्या वाढत गेली. तर व्हेंटिलेटर फिल्म कशी आहे हे तुम्ही लोक ठरवा. चांगली आहे, वाईट आहे, ग्रेट आहे, काय आहे तुम्ही लोक ठरवा. पण ती फिल्म कशाबद्दल आहे हे मी ॲज अ डिरेक्टर तुम्हाला सांगू शकतो. खूप इथे पत्रकार मीडिया सगळी लोक जमलेली आहेत. म्हणजे म्हणजे त्यांना मला म्हणायचं की तुम्ही ही फिल्म सगळीकडे पोहोचवणार. तुम्ही या प्लॅटफॉर्मवरून ही फिल्म संपूर्ण महाराष्ट्रात आणि भारतामध्ये नेणार. माझी तुम्हाला अशी कळकळीची विनंती आहे की तुम्ही फक्त एक पत्रकार किंवा एक मीडियाचे मेंबर म्हणून ह्या फिल्मकडे नका बघू. अपार्ट फ्रॉम जे माझे गेस्ट आले आज इथे, पण तुम्ही वडील आहात, मुलगा आहात, भाऊ आहात, काका आहात. तर ही जी कथा आहे ती तुम्हाला सगळ्यांना कुठेतरी टच करते. या कथेमध्ये इतके कलाकार आहेत आणि त्या प्रत्येक कलाकाराला असं मला वाटतं आणि प्रत्येक कलाकाराने मला सांगितलं की ह्याच्यामध्ये घडणारी प्रत्येक गोष्ट, प्रत्येक न्यूआन्सेस, प्रत्येक कॅरेक्टर त्यांच्या फॅमिलीमध्ये आहेत. त्यामुळे तुम्ही या गोष्टीशी, या कथेशी प्रत्येक जण, लहान मोठा म्हातारा सगळेजण या कथेशी तुम्ही कनेक्ट करा अशी मला आशा आहे आणि मला खात्री आहे. तर अशी ही नात्या गोत्यांच्या गोतावळ्याची हसवणारी, रडवणारी, मजा आणणारी अशी एक कथा आहे व्हेंटिलेटर. थँक्यू. तुमच्या मनातली गोष्ट आता आमच्या मनात येणार आहे. आपण ट्रेलर बघूया प्लीज. Of course, Mr. Ashutosh Gowarikar, please come on stage. सर हा चमत्कार कसा झाला? म्हणजे तुम्हाला पुन्हा एकदा ऍक्टिंग करावंसं वाटलं, मराठी सिनेमात यावंसं वाटलं, तर वी वॉन्ट टू नो. ऍक्च्युली हा चमत्कार असा, कारण माझी कधीही इच्छा नव्हती की मी ऍक्टिंगला परत यावं. मैंने कभी नहीं सोचा था कि मैं एक्टिंग फिर से करूंगा. ये तय कर किया था कि एक्टिंग में तो काम करूंगा और सिर्फ डायरेक्शन पे फोकस करूंगा. अचानक जब मैं मोहनजोदारो की शूटिंग कर रहा था तेव्हा राजेश माकुसकरचा फोन आला की बाबा एक स्क्रिप्ट आहे आणि माझी इच्छा की ती करावं. तर आय थॉट ओके श्योर यू वॉन्ट मी टू प्रोड्यूस. सर ऍक्टिंग करायचं म्हटलं वेडापिडानी काय मी अरे भुजमध्ये आता मी मोहनजोदारो करतोय ऍक्टिंग. आय डोंट थिंक आय विल बी टू कम बॅक टू ऍक्टिंग राईट नाउ अँड टेक समबडी एल्स. मला ओके पण मी वाट बघेन तुमच्याबरोबरच करायचं. म्हटलं आता मी 6 महिने तरी परत येत नाही मुंबईत. आय थॉट दॅट ही विल फॉरगेट. 6 महीने के बाद मैं वापस जाऊंगा तो ही इज नॉट बी देयर एनीवेयर. आई विल सी द मूवीज मेड विथ समबडी एल्स. आय कम बॅक आणि मला परत फोन येतो की झालं शूटिंग कसं झालं सगळं ठीक. तर आता माझ्या पिक्चरचं काय आहे राजेश आर यू रियली सिरियस. अच्छा काम करें आई वांट टू ह्यूमर. सो आई सेड लेट मी फाइंड अ वायर. एक काम करिए तुम मुझे ऑडिशन दो क्योंकि आप अगर ऑडिशन देंगे तो आपको रियलाइज होगा कि आप कितनी बड़ी मिस्टेक करने जा रहे हैं और आपको ये शायद आप मुझे थैंक यू कहेंगे कि अरे बरं झालं बाबा तू ऑडिशन करवलंस वाचलो मी आई टेक समबडी एल्स. तुम्हाला ऑडिशन नको मला एक्झॅक्टली माहिती आहे की हाऊ यू गोइंग टू परफॉर्म व्हॉट युअर पेरेंट्स इज गोइंग टू. ओके लेट मी थिंक करत 1 महिन्याला 1.5 महिन्याला प्रोड्युसर. एक दिवस त्याला परत फोन आला की प्रोड्युसर मला मिळाला. अच्छा कोण
वाओ कांग्रेचुलेशंस, दैट्स एक्सीलेंट न्यूज़। और मुझे एट द सेम टाइम ये भी लगा कि ओके प्रियंका तो 100% ना बोलेगी। जब ये बताएगा कि मैं करने वाला हूँ तो रात्रि प्रियंकाचा मला फोन आला, आशीष हाउ आर यू, हाउ इज इट, लवली स्क्रिप्ट एंड ऑफ कोर्स यू आर डूइंग इट, यू हैव टू डू इट। And I just found myself saying yes. Yeah, okay. Because I realized that now there is a lot many people, even the producer feels कि यार she can rely on me. So I said okay. I spoke to Madhuji. Madhuji also was very excited. I said fine. And then I thought script मी वाचली होती एकदा. मला खूप आवडली होती. ज्या प्रकारे आपण आता हसलो ट्रेलर बघून तेवढंच मी हसलो स्क्रिप्ट वाचून. So I was definitely excited about this script. I was excited about my part. And somewhere I felt that मला कधी ना कधी मराठी फिल्म करायची होती. बऱ्याच वर्षानंतर मी परत येत होतो. मला मराठी डिरेक्शन मी फिल्म मला स्क्रिप्ट नाही मिळाली म्हणून मी करू शकले नाही अजूनपर्यंत. पण I thought this is a good way of coming back into Marathi. And I don't want to lose a chance of working with Sulbhatai. I don't want to lose a chance of Kushatai. So many diggaj in the film. Satish Ayakarji, Jitendra Joshi, who's an actor I admire, and Rajesh Mamuskar. I'm a fan of Ferrari, sir. I think it's a brilliant. And when it settled in me that okay, we are going to correct your film, then I embraced everything. I embraced him also, and I embraced him again today. So it's really wonderful for me to be a part of this movie. It's been a wonderful experience of working with Purple Bell. I think Madhuji is being very diplomatic when she says it's our first production. It didn't feel like that at all. It was a very tough shoot, but it went on very smoothly. I think that was brilliant. And I'm happy with the response. So इथे आज तुम्ही सगळ्यांनी दिलाय. I really wish the entire team, all of us, all the success with the film. I hope audiences like it. Thank you. सर पण आता फिल्म झाली आहे कंप्लीट, तुम्ही ट्रेलर बघितला, सो हाऊ डिड यू फाइंड युअरसेल्फ एज अन ॲक्टर? वी आर क्युरियस टू नो दॅट इज इट. At first I thought की हा खूप ॲक्टिंग हे खायचं काम नाही आहे, त्यात खूप श्रम करावे लागतात. As an actor, mental preparation, physical preparation, dialogue, there's so many things. You cannot take acting lightly. So I requested him, कि you know what, आता आपण next level ला आलो आहे, please माझ्याबरोबर readings कर. I want to do readings with you. I want to do readings with the actors, so that I get accustomed to this. And he gave me that time. Shooting was supposed to start on a particular date. He pushed it ahead by about 10 days, so that we could sit and do our readings and everything. I got that time. I think I like myself, honestly. I think he's handled very well. In my praise, I can only say कि मी खूप आज्ञाधारक मुलगा आहे, मी खूप आज्ञाधारक actor आहे. I've been very obedient with his instruction. I've only followed him. So if you're liking me, it's not because of me, it's because of him. I think या सिनेमाच्या निमित्ताने खूप रोल्स चेंज झाले आहेत. ॲक्टर, प्रोड्युसर झालाय, डिरेक्टर, ॲक्टर झालाय. सो डिरेक्टिंग अँड डिरेक्टर, हाऊ वॉज दॅट एक्सपिरियन्स? Full pressure. Full pressure means you can imagine आशुतोष गोवारीकर माझं स्फूर्तिस्थान, माझं इन्स्पिरेशन. मला एक दिवस तिथे पोचायचं आहे. जो कोडॅक थिएटरमध्ये ऑस्कर सेरेमनीसाठी जातो, ज्याला ऑस्करसाठी आजही तो वोटिंग करतो, असा जगामध्ये नावाजलेला दिग्दर्शक माझ्या छोट्याशा फिल्मसाठी सेटवर येतो आणि उभा राहतो आज्ञाधारक मुलासारखा. ह्याचं खूप प्रेशर होतं, खूपच. म्हणजे त्याच्याकडे एखादा शॉट कसा लावायचा, इथे बरेच कॅमेरामॅन समीर आहे, तुम्हाला माहिती आहे, एखादा शॉट कसा लावायचा, त्याची आशुतोषच्या डोक्यामध्ये कदाचित 5 वेगळे अँगल असतील. तर मला ते प्रश्न होतं की कसं पहिल्या दिवशी कसं काय हे सगळं होणार आहे की. तर पण ह्या माणसाने
म्हणजे ही आता आधी मी आशुतोष सर म्हणायचो, आशुतोष जी म्हणायचा, तर इतकं कम्फर्टेबल केलं की मला ह्या माणसाने बोलू शकतो. या तिघेजणी मला इतकं कम्फर्टेबल केलं कि शूटिंग करत असताना, शूटिंग करने के वक्त एक भी बार उन्होंने मुझे कोई भी सजेशन नहीं दिया कि इस शॉट को किस तरह से लेना चाहिए. वो खड़े रहे, एक वर्ड चेंज नहीं किया, एक वर्ड, ताकि बल्कि मैं भूलता था कि मैंने जो लिखा है उसमें कुछ छोटे छोटे न्यूएंसेस है, ये मुझे याद देते थे. राजेश भूल गया इसमें ऐसा लिखा है, तो मुझे याद था, या करेक्ट है, तू पिक्चर आराम से बना, 34 डेज में फिनिश करेगा, तुझे फिल्मफेअर नाही मिलेगा. And he was amazed. 34 दिवसात कसं संपवणार 2 तासाची फिल्म, मी तर 200 दिवस करतो. He's like, make films 200 days. So he was very sure. तू अभी बोल रहा है 34 डेज में खत्म कर रहा है, मुझे मालूम है तू एडिट करेगा, उसके बाद बोलेगा एक 15 दिन का रिशेड्यूल कर. तो कशी झाली म्हणजे ह्याच्यासाठी खूप लोकांचं सहकार्य होतं, माझी सगळी टीम, सगळे ॲक्टर्स, सगळ्यांनी वेळ काढून ही फिल्म कशी झाली, इट्स अ मिरॅकल. ॲक्च्युली ही फिल्म झाली फक्त माझ्या हट्टापायी. हट्ट केला आशुतोष गोवारीकरचा, तो पूर्ण झाला. म्हणजे मला ह्या कम्प्लीट प्रोजेक्टमध्ये मधुजीने लहान मुलासारखं, ती माझी आई होती अख्ख्या प्रोजेक्टमध्ये, नेहमी जाऊन तिच्याकडे हट्ट करायचो आणि सगळे हट्ट ती आई पुरवायची, कधी नाही म्हटलं. सो मला कधी या फिल्म करताना मधुरी सांगितलं की आमचे पहिले प्रोडक्शन आहे, पण असं मला कधी वाटलं नाही. कारण जी गोष्ट मागितली, आधी जसं आई म्हणते आता नाही नंतर, उद्या देईन, परवा देईन, असं थोडंसं झालं, पण शेवटी त्यांनी दिलं. खूप धन्यवाद. बऱ्याचशा ऍक्टर्सकडनं मी ऐकलंय, म्हणजे हा सिनेमाचा टीजर आला तेव्हा आपण कसं होतं शूटिंग, तर सगळे जण ना खूप कूल होतं, खूप शांत आहे सगळं. सर तुमच्याबरोबर मी काम केलं, तुम्ही पण ओरडाला नाही, बोंबाबोंब नाही, स्ट्रेस नाही. ऑफकोर्स डिरेक्टरला खूप स्ट्रेस असतो, पण तो बाहेर ऍक्टर्स पर्यंत पोहोचत नाही. तर ह्याचा काय सिक्रेट आहे? वी ऑल वॉन्ट टू नो दॅट व्हॉट इज बिहाइंड दिस कामनेस ऑर दिस स्माइल दॅट इज देअर इवन नाउ. माझं स्फूर्तिस्थान. आशुतोष सर. No, I think it's preparation. कारण कुठलाही दिग्दर्शक जर का प्रिपेअर्ड असेल तर त्याला स्क्रिप्टच्या बद्दल कुठलाही प्रश्न कोणाहीकडून येत असेल, किंवा नट असू दे, किंवा सिनेमॅटोग्राफर असू दे, आर्ट डायरेक्टर, कॉस्ट्यूम, any department, the director should always have an answer, and that he can have that answer if he's prepared. So अगर वो prepared नहीं होगा तो थोड़ी सी इसकी पोजीशन सेट पे वीक हो सकती है. राजेश बहुत प्रिपेयर्ड था. मतलब हम लोग अभी ये 100 देख रहे हैं, अगर आप इनमें से किसी का भी अगर आप सुर जानना चाहेंगे, आप पकड़ना चाहेंगे कि वो एक्टर कैसे परफॉर्म करता है, या यहाँ पे जो एक्टर्स हैं वो कैसे परफॉर्म करते हैं, ये कैसे करते हैं, every answer he has. In fact, in a reading, he would perform all the different parts. So वो दिन दूर नहीं है when I make a movie and he'll be my hero. Are you all recording this? पण सर व्हेंटिलेटरच्या निमित्ताने खूप मराठी ऍक्टर्स तुमच्या सहवासात आले, पण ह्याच्या आधी तुम्ही दोघांनी खूप हिंदी ऍक्टर्स बरोबर काम केले. तर हिंदी ऍक्टर्स, हिंदीमधले ऍक्टर्स आणि मराठीमधले ऍक्टर्स किंवा मराठी इंडस्ट्री ऑनचो की बजेटमध्ये फरक आहे, ट्रेनिंगमध्ये फरक आहे, खूप सगळे थिएटरच्या बॅकग्राऊंडमध्ये येतात. तर ह्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? वॉज देअर डिफरन्स? डिड यू फील द डिफरन्स बिटवीन द हिंदी अँड द मराठी इंडस्ट्री अँड ऍक्टर्स? ॲक्च्युली त्यांची तशी तुलना करू शकत नाही, कारण प्रत्येकाचं आपापली एक पॉवर आहे किंवा ॲक्टिंग स्टाईल आहे. त्यामुळे तो मराठी आहे म्हणून तो चांगला ॲक्टर आहे, किंवा तो हिंदी आहे म्हणून तो वाईट आहे, किंवा तो हिंदी आहे त्यामुळे असं काही नाही. पण मला आपुलकी कुठे वाटते की मराठी फिल्म खूप छोट्या बजेटमध्ये बनतात, मराठीमध्ये खूप कमी पैसे असतात, कमी पैसे मिळतात, त्यांना ऑल्टरनेटिव्ह आज आहे.
ते जास्त पैशामध्येही फिल्म्स, सिरियल्स, शोज करू शकतात. पण केवळ एक स्क्रिप्ट आवडतं, एक टीम आवडते म्हणून ही मराठी मंडळी सगळी कमी पैशात नुसता कन्व्हिन्स का असेल ते सेटवर येतात, हसतात, रागवतात, खेळतात, परफॉर्म करतात आणि एक छान फिल्म देऊन जातात. हेच त्यांचं कौतुक. थँक्यू सो मच. मराठी इंडस्ट्रीमधल्या सगळ्यांना हे ऐकून खूप बरं वाटलंय. ऑफकोर्स सर, एक असाच प्रश्न तुम्ही मगाशी पण मेन्शन केलं की तुम्ही आता मराठी सिनेमा कधी डिरेक्ट करणार? वी आर ऑल वेटिंग द ॲक्टर अँड मेनी मोर हिअर. पण मी प्रयत्न करत त्याचं. मला अशी कधी स्क्रिप्ट नाही मिळाली जी मला एक्साइट करेल मराठी. माझं एक असं फिलिंग असतं की जी कथा अशी असावी जी तुमच्या आतून येते किंवा पुस्तक वाचतं त्याची ओनली देन माझी खूप इच्छा आहे. अर्धसप्ताह माझं पूर्ण झालं आहे. कमिंग बॅक ॲज अन ॲक्टर I think in the near future, I will definitely, absolutely. We're all looking forward to that. As we continue, एवढी मोठी ensemble कास्ट आहे या सिनेमामध्ये. तर आपला हिरो जितेंद्र जोशी इथे आहेत. तर जितू, मी तुला प्लीज स्टेजवर यायला सांगते. मोबाईल भूल गया. खूप त्रास दिलाय माणसाने, प्रचंड त्रास दिला. त्रास असा की ह्या माणसाकडे एखाद्या सीनची किंवा एखाद्या वाक्याची 500 व्हेरिएशन असतात. बरं, हा 500 वेळेला न थकता त्याचप्रमाणे ते 500 वेगवेगळ्या तऱ्हेने ते परफॉर्म करतो. डिरेक्टरची इतकी तारांबळ उठते की आता ठेवायचं काय, इतका त्रास दिला. आता बोल पुढे. जितू, तुझं ऍक्च्युली कास्टिंग अचानक झालं असं मी ऐकून आहे. तर ती गोष्ट पण आम्हाला ऐकायची आणि मग तू बोलच. अचानक म्हणजे मी एका वेगळ्या सिनेमासाठी काहीतरी तयारी करत होतो. तयारी म्हणजे आपल्याला कुठला अभ्यास वगैरे, शारीरिक तयारी काहीतरी करत होतो. तर अचानकपणे एक दिवस फोन आला की असं असं ऑडिशन द्यायला येशील का. आणि मला या निमित्ताने सांगू इच्छितो मी की अनेक माझे समवयस्क ज्येष्ठ अनेक कलाकार असेल की ज्यांना आता काय आमची काय ऑडिशन घेतं असं होतं. पण मी फार आनंदाने ऑडिशनला तयार असतो. कारण मला असं वाटतं जेव्हा एखादा निर्माता मराठी विषयी बोलतोय मी की जेव्हा एखादा आपण शर्ट सुद्धा घ्यायला जातो 1,000 रुपयाचा 2,000 रुपयाचा, तर आपण 4 दुकानं घेतो. 2 कोटी 3 कोटी 4 कोटी 5 कोटी रुपये एका सिनेमावर लावायचे तर ऑडिशन घेण्याचा हक्क असतो निर्मात्याला आणि दिग्दर्शकाला. तर ते ऑडिशन घेण्यासाठी म्हणून मी गेलो. माझ्या मनात काही सिनेमा करण्याचं नव्हतं कारण पुढचा सिनेमा होता. मी कसं काय वेळ देऊ शकणार. एक तर पहिलं आमिष होतं की राजेश मापुसकर सिनेमा करताय, ठीक आहे. मग ते म्हणाले की असा असा रोल आहे हे. तर मला वाटलं की एका पटकन रोल सांगतील, एक 10 मिनिटात 15 मिनिटात एक सीन देतील, जनरल ऑडिशन असं असं आणि ते सांगतील की आता दाखव करून. पण त्यांनी मला सांगितलं 2 तास आहेत का तुझ्याकडे. आणि त्यांनी एक लॅपटॉप उघडला आणि 2 तास त्यांनी त्यांचं जे नरेशन होतं ते रेकॉर्ड केलेलं होतं ते मी ऐकलं. ते ऐकल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की हा खूप महत्त्वाचा मराठी सिनेमा आहे आणि ह्याची फक्त भाषा मराठी आहे म्हणून याला आपण मराठी सिनेमा म्हणू शकतो. अदरवाईज हा सिनेमा बंगाली, तामिळ, तेलुगू, गुजराती, कुठलीही पंजाबी कुठलीही भाषा असून जिथे जिथे माणूस आहे तो जन्माला येतो, तो मरतो, जिथे जिथे नाती आहे त्या ठिकाणी हा सिनेमा पोहोचणार आहे. इतकी महत्त्वाची गोष्ट होती. दुसरं आमिष हे होतं की आशुतोष गोवारीकर काम करणार तसं म्हणाले. आणि मग राजेश दादा डिरेक्ट करणार फरारी की सवारी की फॅन त्यांचा हे आहे. मग रोहन मापुसकर या सिनेमासाठी माझं कास्टिंग झालं. याचं खूप मोठं क्रेडिट मी रोहन मापुसकर याला दिलं. याचं कारण जे तुम्हाला दिसतात हे सगळे हे इतके वेगवेगळ्या वल्ली माणसं आहे ती सगळी. म्हणजे कोण कुठला काय स्वर वेगळा आहे काय. पण रोहननी माझं ऑडिशन जवळपास एक 3-3.5 तास घेतलं. इतकं मला सांगत गेला आणि त्यातनं मी ते करत गेलो. आणि मग मला एक दिवस फोन आला
की राजेश माझा प्रसन्न आहेस. मग प्रश्न पडला डेट्स सगळ्यात. पुढचा सिनेमा होता तो हेमंत डोंगरेचा होता, तो 1 तारखेपासून सुरू होणार होता. हेमंत म्हणाला सर मी माझा सिनेमा 10-12 दिवस पुढे ढकलतो, तुला जर एवढा महत्त्वाचा सिनेमा होतो तरी काहीतरी. बरं आशू सरांचं असं होतं की त्यांचं मोहिंजोदारोचं पोस्ट प्रोडक्शन चालू होतं. मग एका पॉईंटला असं आलं की नाही होते हा सिनेमा पुढेच जाणार आहे आणखी. म्हटलं ओके सर टाटा बाय बाय, कारण मला जमणारच नाही, माझी कमिटमेंट ऑलरेडी हेमंतला होती. आशू सर मला एका ठिकाणी भेटले, आमिर खान यांच्या घरी आम्हाला बोलवलं, तिथे ते भेटले. म्हटलं सर मला हे विचारण्यात आलं तुम्ही आहात काय, अरे माझं बहुतेक पुढे जात आहे. आणि मग जेव्हा त्यांना असं कळलं की मला बाहेर पडावं लागणार आहे सिनेमा, तर ते म्हणाले आय विल ॲडजस्ट आणि आपण करूया हा सिनेमा. हा इतका मोठा माणूस आहे, एका हिंदी सिनेमाचं, इतक्या मोठ्या हिंदी सिनेमाचं पोस्ट प्रोडक्शन काय असतं हे सिनेमावाल्यांनाच फक्त ठाऊक. त्यातनं वेळ काढला. आणि मी आवर्जून एक किस्सा सांगेन. किस्से तसे खूप आहेत, प्रमोशन आपल्याला खूप हवं आहे ना, म्हणजे हळूहळू नाही का सगळीकडे. थोडक्यात एकच सांगतो कारण तो फार महत्त्वाचा किस्सा आहे. राजेदादाची स्टाईल अशी आहे की सीन करण्याआधी तो एक तर वाचनं खूप झाली, वाचनं झाली, सीन करण्याआधी तो सगळ्यांना बोलवतो आणि म्हणतो असं असं सीन आहे, मला असंच वाटतंय, तुम्हाला काय वाटतंय. मग ऍक्टर्स करतात, मला असं वाटतं हे त्याला जर काही खटकलं तर म्हणतो हे नको करू, पण बाकी बघूयात आपण. आणि मग त्यात ते होता तर एक सीन असा होता, खूप मोठा सीन, खूप सारे आर्टिस्ट, आणि त्यात आशू सर असं म्हणाले की अरे मला जितूच्या जवळ जावं असं वाटतंय. राजेश दादा म्हणलं याचा प्रयोग आहे तुम्हाला, हा उद्याचाच दिवस फक्त आपल्याकडे, परवा हा नाही. आशू सर दुपारी 12 पर्यंत होते. मोहिंजोदारोची खूप मोठी मीटिंग होती. ते म्हणाले की बरं मी रात्री परत येतो. राजेश दादा म्हणाले की तुझा 5:30 वाजता निघावं लागणार, तर 7चं फ्लाईट आहे, 4 वाजता येतो असं आशू सर म्हणाले. आशू सर जुवारी करत 12 पर्यंत काम करून कुर्ल्यावरनं जाऊन झूला मीटिंग करून हे 4 वाजेपर्यंत शक्यच नाही. फक्त माझ्या जवळ येऊन उभं राहायचं होतं. हे त्या कथेची गरज आणि त्या नात्यातली गरज या माणसानं ओळखली. फोटो काढायला वेळ देणार होता मी. सगळे आले नाहीये, प्रीमियरला भेटा एका फ्रेम मध्ये. अरे अजून आहेत ऍक्टर, थांब ना. आणि आणखी एक गोष्ट सांगू का, मला राहुल म्हणून एक सांगा जी तुम्हाला विचारायचं होता जो प्रश्न. नाही मला मला बोलूनच देत नाही. फोटो मध्ये ते माहिती आहे फोटो कॅमेराला मालगुडी डेज तुम्ही पाहायचं का. मालगुडी डेज हा वन ऑफ द फेवरेट सिरियल. R.K. नारायण सरांनी जर सिनेमा लिहिला असता आणि तो ऋषिकेश मुखर्जींनी डिरेक्ट केला असता तर काय झालं असतं, तसा हाच. Let's go ahead आणि आपण नंतर पण फोटोज प्लीज काढूया if you don't mind. I have a few things to ask. व्हेंटिलेटर ही अशी कॉन्सेप्ट आहे जी आपल्या सगळ्यांच्या जवळची आहे. आपल्या आयुष्यात कोण ना कोणतरी कधी व्हेंटिलेटरवर असतं, तेव्हा भीती वाटते, देयर इज अ लॉट ऑफ फिअर, आणि तरी सुद्धा या सिनेमामध्ये लोकांच्या चेहऱ्यावर स्माईल आहे. तर ही व्हेंटिलेटरची गोष्ट तुमच्या कशी जवळची आहे प्रत्येकाच्या. आय वॉन्ट टू नो. मला प्रश्न आहे. येस तुम्हाला पण आहे आणि एव्हरीबडी, म्हणजे आय एम शुअर देयर इज सम कनेक्शन ऑफ द हॉस्पिटल, द व्हेंटिलेटर विथ ऑल ऑफ यू. नमस्कार. मला असं वाटतं व्हेंटिलेटरशी मीच नाही सगळेजण कनेक्टेड आहे. कारण ह्याच्यामध्ये जी जॉईंट फॅमिली दाखवली आहे किंवा ह्याच्यामध्ये जी नाती होती, गोटावळा जो मगाशी राजेशने सांगितलं तो सगळीकडेच असतो. आणि मी स्वतः जॉईंट फॅमिलीमधून आलेली आहे. माहेरी सासरी खूप माणसं आहेत, खूप माणसं आहेत. आणि हे जे काय कॅरेक्टर्स होते ते सगळे कुठे ना कुठेतरी आमच्या घरात पण आहेत. म्हणजे ज्यांचं ते कसं त्यांचं एकमेकांची बोलणं, एकमेकांची काळजी करणं किंवा एकमेकांचे शेरे एकमेकांवर मारणं, हे सगळं तुम्ही जेव्हा पिक्चर बघता तुम्हालाही असं वाटेल की आपण पिक्चर नाही बघतोय, हे आपल्या इथे पण होतं असं. आणि असं जेव्हा घडतं की जे आपण पिक्चर बघताना असं वाटतं की आपल्या फॅमिलीमध्ये पण अशी माणसं आहेत, शेजारी पाजारी किंवा फॅमिलीमध्ये
तेव्हा ते आपल्या हृदयाला जाऊन भेटतं ते पिक्चर. म्हणून मी अशी आशा करते आणि मला खात्री आहे राजेश सर की नक्की तुम्हाला आवडेल. तुम्हाला असं वाटेल आणि आपल्याकडे ते नाही की बाकी आपल्याकडे असेच आणि ते आते आपली अशीच होते असं वाटेल. आणि नक्की तुम्ही बघा हा पिक्चर. आम्हाला खूप मजा आली करताना. असं वाटतं पिकनिक आहे, ह्यांचं काय टेन्शन होतं मला माहिती नाही जास्त प्रोड्युसर डायरेक्टरचं. पण आम्हाला असं वाटत होतं खरंच आम्ही एका फॅमिलीची खरंच कॉन्सेप्ट म्हणजे किती मराठी कलाकारांना मी पहिल्यांदा भेटली किंवा बऱ्याच दिवसांनी भेटले पण असं वाटलंच नाही आम्हाला करताना. असं वाटलं की सगळे एकच फॅमिली आहे. आणि हे पिक्चर नम्रताचा फोन आला की तुला आमच्या पुष्करांच्या ऑफिसमध्ये यायचंय. तोपर्यंत मी यांना फक्त फेरारी की सवारीचे डायरेक्टर म्हणून ओळखत होते. मी त्यांना असं पाहिलं नव्हतं. किती गोड माणूस आहे. त्यांच्या ऑफिसला गेल्यानंतर त्यांनी ते माझं ऑडिशन घेतलं आणि तिथे माझी सटकली. मी म्हटलं मी इतकी वर्ष काम करते, मी हिंदी पिक्चर पण केले, मला प्रियदर्शननी सुद्धा म्हटलं नाही ऑडिशन देतो. म्हटलं हे मराठी पिक्चर करताना मी ऑडिशन काय घेता. तरी मी ऑडिशन दिलं. परत दुसऱ्या दिवशी बोलवलं. माझ्या मुलाचं काम करणाऱ्या बरोबर मी शोभते की नाही बघायला. त्याच्यात मग आणखी गरम झाले होते. पण हा माणूस जो काही गोड आहे ना, तुम्ही काही बडबडा ते रिॲक्टच होत नाही. इतके भडकले होते. परत परत सांगितले सा परत उभं राहा. एवढंच. त्यामुळे ते मला इतके आवडले. बरं व्हेंटिलेटर म्हटल्यानंतर हॉस्पिटलशी सगळ्यांच्या घरातून सगळ्यांचा संबंध येतो. त्यावेळेला काय टेन्शन्स असतात ती मी सगळी भोगलेली आहे. त्यामुळे आमचा जेव्हा भाऊ व्हेंटिलेटरवर आले, पण यांचं मी एक बघितलं. आता हे शॉर्ट डिव्हिजन वगैरे करतात सगळं बरोबर आहे, पण ह्या माणसाचा अभ्यास खूपच आहे आणि खूपच मेहनती माणूस आहे. म्हणजे ती मेहनत बघून मला कंटाळा यायचा. असं व्हायचं. पण खरा माणूस आहे. मी इतके डायरेक्टर बघितले पण हा माणूस ना काही वेगळाच आहे. गोड माणूस. आणि सगळ्यांना कळलं राजेश मापुसकर म्हणजे गोड माणूस. तिथे मध्ये मध्ये कधीतरी गोंधळ होत होते शूटिंग मध्ये, सगळं होत होतं. याच्याशिवाय तोंडातून अवाक्षर नसायचं. फक्त ऍक्शनला आवाज असायचा. ऍक्शन म्हणायला. पण इतकी माणसं घेऊन त्यांनी कसं काय शूटिंग केलं ते त्यांचं त्यांना माहिती. बरं असे मोठे मोठे डायरेक्टर होते, पण ते सुद्धा बोलवलं की अशी माणसं जर मिळाल्यावर आणि असे प्रोड्युसर मिळाल्यानंतर का चांगली फिल्म होणार नाही. म्हणजे असं असतं बघा, एक पेटी घेतल्यानंतर सगळे आपले चांगले असतात पण एखादा कुचका निघतो. तसं 116 माणसामध्ये एखाद्याने त्रास दिला असेल राजेशला, पण बाकी सगळे गोड वागले. हे मुळात गोड असल्यामुळे दुनिया सगळी गोड होती. आणि त्यामुळे पिक्चर छान झालेला आहे. तेव्हा सगळ्यांनी बघायचंय आणि परत परत बघायचंय. थँक्यू. मला वाटतं आपल्याला एक्झॅक्टली स्लाइस मिळाला की सिनेमामध्ये काय काय आहे धमाल ती बघायला मिळाली. सुकन्या ताई तुझ्याकडून. ऍक्च्युली मी खूप काही तयारी करून आले ते आत्ता 2 मिनिटात, पण सगळे दोघांनी बोलून टाकलंय. चिंतूनी बोलले आणि उषा पाजीनी पण बोलले, त्याच्यामुळे मला काही राहिलेलं नाहीये. पण जसं उषा पाजीने सांगितलं की ऑडिशनला बोलवल्यावर ऑडिशन काय घेता, प्रत्येक आमच्या मराठी कलाकाराच्या मनाचा विचार आला. जेव्हा नम्रता म्हणाली की येत असू करण्यात ऑडिशन वगैरे आपल्याला जमत होते म्हणून तुम्ही ऍक्टिंग वगैरे करत नाही. मला ते कळतच नाही ऑडिशन कशी द्यायची, कारण आम्हाला म्हणजे मागचं पुढचं सगळं लागतं.
की तिच्या आयुष्यात मागे काय झालंय, पुढे काय होणार आहे, तरच आम्ही ऍक्टिंग करू शकतो, अदरवाईज नाही करू शकत आहे. म्हणजे तू माझ्यासाठी ये ना जरा, माझ्यावर विश्वास ठेव ना. त्याच्यावर रोहनचा फोन आला, प्लीज आमच्यावर विश्वास ठेव, ये तर तू. त्याच्या अजून कारण सांगितले, माझ्या मुलीची परीक्षा आहे, तिची शाळा आहे, अशी अनेक कारणं जी आपल्या पोतडीत ठेवलेली असतात तुम्ही, तर ती सांगितली तरी ऐकायला तयार नाही. जाऊन ऑडिशन दिली, राजेश म्हणून तरी बाहेरून आला नेहमीप्रमाणेच, हॅलो सगळं झालं आणि हा माणूस गेला. म्हटलं काय डायरेक्टर आहे का, कोण आहे? येऊन जरा बसेल, बोलेल, झालंय का व्यवस्थित, चाललंय का व्यवस्थित, काही न बोलता हात निघून गेला. तेव्हा सुद्धा आपल्याला काही फिल्म करायची आणि मग नेहमीप्रमाणे काही असं जवळजवळ 2-3 वेळा मी नाही म्हणून चाललं, म्हटलं मी काही करणार नाही फिल्म. एवढ्या आर्टिस्ट मध्ये मला काय काम असणार. हळूहळू कळत की खूप आर्टिस्ट आहे, म्हटलं आपल्याला काही काम नसणार, उगी तर शोभेची बावली कुठे असणार. स्क्रिप्ट नेहमीप्रमाणे वाचायला दिली, तू एकदा वाच तरी. वाचली, म्हटलं नाही मला असं मनाला पटत आहे. मग त्या नरेशन दिलेलं ते ऐकवलं. म्हणजे सगळ्यांचे रोल काही ना काहीतरी करून जात आहेत. ही सारिका प्लेन आहे, काही नाहीये तिला, अतिशय साधी आहे ती, तिचं काय कुठे दिसणार आहे म्हटलं ती. त्याच्या राजेश रोहन हे सारखं आमच्यावर प्लीज विश्वास ठेव, प्लीज कर. म्हटलं जाऊ दे, इतके फ्लॉप फिल्म्स, इतक्या फ्लॉप सिरियल्स आपण केल्या आहेत, त्याच्यात ही एक असेल तर जाऊ दे, करूया आपण. आता काय काहीतरी यंदा ठरवलं होतं की मुलगी 10वीत आहे तर नाटकच करायचं, सिरियल्स करायचं, खूप वेळ जातो, हे आले तर करूया असं ठरवलं. नंतर काय आशुतोष गोवारीकर आहे, अरे वा, मी आणि आशुतोष जवळजवळ 15-17 वर्षांनी एकत्र काम करणार होतो. गो नावाच्या सिरियल सरकारनामानंतर, त्याच्यानंतर पुन्हा काम करणार होतो. ओळखेल की नाही, करेल की नाही, मला काही कल्पना नाही. ओळखेल की नाही पहिलं होतं ऍक्च्युली. आणि मग सुरू झालं, शूटिंग सुरू झालं. मग पहिल्या सीनच्या वेळेला राजेश म्हणा, तू जरा प्लीज ऑफिसमध्ये येशील का, आपण सीन वाचूया. नाही म्हणलं, मला कळलंय काय करायचं ते, काही नको, मला वेळ नाही. Thank you all for making the time to come out here today. Welcome to the trailer launch of Ventilator. A huge shout out to the amazing cast and crew of Ventilator. You guys are really just my heart and soul. I can't even begin to tell you how thankful and excited I am to see the film, to share it with the world. I'm extremely lucky to have such a talented collection of actors coming together for my debut. Not to mention, we have about 70 speaking actors in the film, many of whom are thespians of Marathi cinema and theatre. Also to have Ashu sir acting in a movie almost 7 years after being my director in What's Your Rashi is amazing. From the minute I heard the script, I knew I wanted to make this film. It's one single moment that defines the rest of your life. An ailing senior member of a family is put on the ventilator just days before the popular Ganpati festival. What ensues is funny, ironical and deeply moving. It'll keep you laughing, crying, sharing every emotion that you will see on screen. This film has been brought together by our amazing director Rajesh sir. Big hand. I hope you enjoyed the trailer Ventilator and I look forward to all your support in helping us spread the word about this amazing film. Thank you so much, ladies and gentlemen, and have a wonderful, wonderful evening. For more news and gossips, don't forget to subscribe to Bollywood Helpline.